पण हा डिसाईड केला होता की मागचे बरेच म्हणजे हा जे काम आता आपण करतो ते आता मंजूर काम नाही आहे. हा मंजूर झाला होता 2020 मध्ये, पण ते तेव्हापासून ते रडकून होता. आता जेव्हा आपण हा काम हातात घेतला तेव्हाही आपल्या निर्देशनास आला की त्या भागाची जी भिंत आहे तेही कमजोर झाली होती. पुढे दुर्दैवाने काही घटना घडली असते. आपण काही मागच्या वर्षामध्ये पाहिले आहे की काही भागामध्ये स्पेशली जे आंध्र प्रदेश आहे त्या भागामध्ये किंवा तमिळनाडू या भागामध्ये काही ठिकाणी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, त्याच्यामुळे काही लोकांचे दुर्दैवाने आयुष्य पण गेले. आपण मंचावरती यायचे या ठिकाणी निर्णय घेतला की अशी वेळ आपल्यावर येऊ नये, त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून घेऊ आणि आपलं मंदिर व्यवस्थित करून घेऊ. त्या ठिकाणी आपण 9 जानेवारीपासून हा मंदिर बंद केला होता. कोणालाही काही दर्शन करण्याची परमिशन जवळपास 2.5 महिने होत आलेले आहे, कोणाला दिली पण नाही आहे आणि कोणाला जेव्हापर्यंत मंदिर बंद आहे तेव्हापर्यंत दिली पण जाणार नाही. कोणीही जर अशा पद्धतीने जर दर्शन त्या ठिकाणी येऊन केलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन आम्ही दिली नव्हती. मात्र आपल्याला आम्ही चौकशी करायला सांगितलेलं आहे की याच्याबद्दलची डिटेल माहिती SDMला मी सांगितलं आहे की तुम्ही घ्यावा की कोणी परमिशन दिली, कशा पद्धतीने झाला आणि त्याच्या अनुषंगाने कोणी जर मंदिराच्या स्तरावर दिलेली आहे तर त्याच्यावर योग्यची कारवाई केली जाते. जिल्ह्यात हेलिकॉप्टर जर लँडिंग व्हायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचे नगरपालिकेचे फायर ब्रिगेड सुद्धा वापरले गेले पाळले जातात. हेच म्हणून मी क्लिअर करतो. तुम्ही मला प्रश्न विचारला की आमच्याकडे सर्वांची परमिशन जे हेलिकॉप्टर आला होता एक खाजगी प्लॉटवर आला होता. आमच्याकडे जे परमिशन असतात ते जे आपले CM सर DCM सर ते जे मॅडम येतात त्याच्यासाठी परमिशन असतात. याच्याबद्दलची सर्व परमिशन आपल्याकडून घेतली जात नाही, त्याचे वेगळे सिस्टम असतात आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की याच्याबद्दलची परमिशन आमच्याकडून घेतली पण नाही आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे आमच्याकडून घेण्याची आवश्यकता पण नाही आहे. आणि हा जे व्हिजिट होती त्या व्हिजिटची आमच्या प्रोटोकॉल डिपार्टमेंटकडे कुठली आधी कल्पनासुद्धा आली नाही. सर आपण म्हणताय दर्शन घेतलंय खासदारांनी, तर याची जबाबदारी देवस्थानची होती असं आपण म्हणताय. मग तुमच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई काय होईल? त्याचं उत्तर दिलं ना मी सर्व की या प्रकारच्या जे तेव्हा तत्काळ आम्ही आमचे प्रांताला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही आणि त्याच्या डिटेल्ड माहिती घ्यावा. आमचे प्रांताने नोटीस इश्यू केला आहे. ते ट्रस्टच्या सर्व जे कोणी परमिशन दिली, कशा पद्धतीने झाला, कारण काय की आपल्याकडे माहिती नसताना जर सुद्धा आपण कोणाच्यावर काही कारवाई करण्याचा हे केला तर सांगण्याची संधी आपल्याला दिली पाहिजे. तर आमच्याकडे जेव्हा याचा अहवाल येऊन जातील त्याच्या पद्धतीने योग्यची कारवाई करून जे कोणीही त्यांना परमिशन दिलेली त्याच्या काम पूर्ण झालंय का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण होईल का तोपर्यंत? संध्याकाळी 7 वाजता आपला मंदिर काम पूर्ण होऊन जातील की आपल्याला भाविकांसाठी ओपन करता येईल. स्मारकाच्या उत्तर साईडला आपण सध्या मंदिरचं काम चालू केलेलं आहे. रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. मंदिरचं काम करायला आपल्याला अजून 1 वर्ष त्या ठिकाणी जायचं. मात्र त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटाईज केला होता. प्रायोरिटाईज कशा पद्धतीने केला की ज्या ठिकाणी भाविकाच्या दर्शनची व्यवस्था आहे, जो मंडप आहे ते आपण युद्ध पातळीवर 3 महिन्याच्या आत काम पूर्ण करून घेऊ. जे आपले पायरी मार्ग आहे त्याच्या एक बाजूचा काम पूर्ण करून घेऊ, जेणेकरून भाविकाचे दर्शन जे आहे ते कंटिन्युअसली चालू राहतील. जेव्हाही कुठल्या प्रकारचे मंदिरचं असो किंवा कोणत्याही बांधकामाचं काम असो, जेव्हा आपण हे काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये वेळ लागतो. मात्र आपण त्याच्यामध्ये या पद्धतीने नियोजन करून घेतो की जे महत्त्वपूर्ण काम आहे त्याला आपण आधी संपवून घेऊ. तर आम्ही ॲक्च्युली मान्यता 6 महिन्याची घेतली होती, पण आम्ही डिसाईड केलं की आपल्याला 6 महिन्याची आवश्यकता नाही आहे. जे दगड घडवायचं काम आहे ते दगड घडवायचं काम आम्ही मंदिरच्या बंद करण्याच्या आधीच करून घेतलं होतं आणि म्हणून आम्हाला जे 6 महिने लागत होते ते काम आम्ही 3 महिन्यामध्ये आता करतो आहे आणि 9 एप्रिलपर्यंत आपला मंदिर ओपन होतील त्या पद्धतीचं काम पूर्ण होऊन जातं. तुम्ही भीमाशंकरच्या ट्रस्टची बैठक घेतली, भीमाशंकरच्या काही घरांचं स्थलांतर करण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र भीमाशंकरला सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे डोंगरावर, जे धोकेदायक धोका येते. आपल्या प्रशासनाच्या समोर जर अशा पद्धतीने नाही, आपली माहितीबद्दल मी थोडंसं दुरुस्त करतो. आपली माहिती जी आहे ते जुनी आहे आणि अपुरी आहे. याच्यामध्ये जुनी काय म्हणतो की 3 ठिकाणी लोकांनी अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते अनधिकृत बांधकाम आम्ही मागच्या महिन्यामध्ये 20 फरवरीलाच पाडलं आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालेला नाही. हे एकदम विश्वासाने आम्ही सांगू शकतो, कारण मीच त्या ठिकाणी कारवाई करण्यात घेतलेली आहे की अनधिकृत बांधकाम होऊ नये. आणि दुसरी गोष्ट जी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी जसं आम्ही सांगितलं की जवळपास 125 कुटुंब मंदिराच्या जवळ राहतात
आणि ते 125 कुटुंब त्या ठिकाणी घेतात. त्या ठिकाणचे जे सर्व घर जे बांधलेले ते प्लॅनिंग शिवाय बांधलेले आणि ते वाईल्ड लाईफ एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठा डिझास्टर होऊ नये म्हणून आपण एक नवीन एक प्रकल्प तयार करून आपण त्या शेतकऱ्याच्या समोर ठेवला होता. त्याच्यासोबत आम्ही मागच्या आठवड्यामध्ये चर्चा पण केली होती की आपण ही 125 कुटुंबाला जवळ स्थलांतरित करून घेऊ. जवळ म्हणजे 100 मीटरवर आपल्याकडे खाजगी प्लॉट उपलब्ध आहे. त्या ठिकाणी लँड एक्वायर करून आपण त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करून घेऊ. त्याचे आपले 2 फायदे होतील की त्या गावाचं पुनर्वसन जे ते प्लांट पद्धतीने होऊन जातील जेणेकरून त्याच्यावर कुठलाही धोका येणार नाही. आणि दुसरा फायदा हा होतील की मंदिरच्या परिसरामध्ये आपल्याकडे मोठी जागा उपलब्ध होऊन जातील आणि त्या मोठी जागाचा वापर जेव्हा मोठ्या संख्येने भाविक येतात आणि महाकुंभ पुढच्या वर्षी असणार आहे तर तेव्हा अजून मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. तर त्यासाठी चेंगराचेंगरी होऊ नये आणि व्यवस्थित दर्शन झाले पाहिजे. हजारोच्या संख्येने जरी लोक एकत्रित आले तरी सुद्धा त्यासाठी उपस्थित ठिकाणीमध्ये आपल्याला जागा व्यवस्थित असली पाहिजे, नियोजन असलं पाहिजे. त्या पद्धतीने हा प्रकल्प आपण लोकांच्या समोर ठेवलेला आहे. मला कालच त्या ठिकाणचे काही लोक सांगत होते की 70 ते 80% लोक हा प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे आणि ते म्हणते की आम्हाला तशा पद्धतीचं पाहिजेच आहे. कारण काय आहे की या पद्धतीचा प्रकल्प झाला तर त्या लोकांचेही समाधान होतील, त्याच्यावरही आयुष्याच्या धोका निर्माण होणार नाही आणि एकूण जी भव्यता आहे आपल्या मंदिरची त्याच्यामध्ये एक उंच होती. वडू या ठिकाणी जे आता स्मारक होत आहे तिथं KM हॉस्पिटलला जागा स्थलांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी खरं तर जी जागा कोंडापूर या ठिकाणी हस्तांतरित झाली ही जागा रिकामी कधी करणार आहे? आता हा विषय सुद्धा मागच्या बरेच वर्षापासून पेंडिंग होता. या ठिकाणी आपण हा आराखडा मंजूर केला, वडूचाही मंजूर केला आणि बुद्रुकचाही मंजूर केला, तुलापूरचाही मंजूर केला. तुलापूरचं जे काम आहे ते बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जून महिन्यामध्ये ते काम संपून जातील. वडूचं जे काम आहे ते मात्र KEMच्या या ठिकाणी इन्स्टिट्यूट असल्यामुळे ज्या गतीने गेला पाहिजे होता त्या गतीने गेला नाही. KEM इन्स्टिट्यूट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये मेडिकल बद्दलचे जे टेस्ट असतात, जे शोध असतात ते या ठिकाणी केले जातात आणि म्हणून राज्य शासनाकडे आम्ही एक प्रस्ताव पाठवला होता आणि त्या प्रस्तावाप्रमाणे ह्या जागाची ऐवजी दुसरी जागा कोंडापुरीला आपण त्या KEMला देण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मागचे डिसेंबर महिन्यामध्ये त्याला मान्यता मिळाली होती. त्याच्यानंतर त्याची जी बाकीची प्रक्रिया होती आमच्याद्वारे आम्ही आदेश मागच्या वीकला दिला होता आणि 3-4 दिवसाआधीच KEMने याचा ताबा पण घेतलेला आहे कोंडापूरची जागा आणि आता त्याने त्याची शिफ्टिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती 7 दिवसाच्या नंतर चालू करणार आहेत आणि ते त्याने आम्हाला निश्चित हे सांगितलेलं आहे की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ते सर्व त्याचं जे या ठिकाणी साहित्य ते कोंडापुरीला शिफ्ट करतील आणि म्हणून हा सर्व या ठिकाणचे जे जमीन आहे जे आपला हा वडूचा स्थल ज्या पद्धतीने प्रोजेक्ट चालू आहे ते पूर्ण करण्याकरिता आपल्याला उपलब्ध होऊन जाईल.